बघा, सरकारने विद्यार्थ्यांसाठी अमृत योजना आणलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे टायपिंग झालेले आहे त्या विद्यार्थ्याला 6,500 रुपये हे भेटणार आहे। न्यू अपडेट आहे अमृत योजना 2025 साठी। काय कागदपत्रे लागणार, कशा पद्धतीनं याचे अनुदान भेटणार आणि कोण लाभार्थी असणार ते आपण या कोणते विद्यार्थी यात लाभार्थी असणार आणि कोणत्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपये मिळणार आणि शेवटची तारीख काय आहे अप्लाय करण्याची आणि कुठे अप्लाय करायचा हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ज्यांचे पण टायपिंग झाले असतील त्या सर्वांना ह्या योजनेचा नक्की लाभ भेटणार आहे। तर चला माहिती बघूया। अमृत योजना टायपिंग, संगणक, टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना आहे। GCC TBC अमृत योजना फॉर टायपिंग बेस्ट स्कीम 2025 ची ही योजना आहे। लेटेस्ट योजना आहे आणि पैसे भेटणार आहे यामार्फत। संगणक, टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रुपये 6,500 प्रोत्साहनात्मक मिळणार आहे। तर जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना रुपये 5,300 प्रोत्साहनात्मक मिळणार आहेत। बघा, ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना 5,300 रुपये प्रोत्साहनात्मक मिळणार आहे। या योजनेसाठी नक्की पात्रता काय आहे तसेच अर्ज कसा करायचा अशी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे GCC TBC आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत योजनेअंतर्गत लक्षित गटातील आर्थिक दुर्बल घटकांमधील उमेदवारांना उद्योगाभिमुख, स्वरोजगार आणि रोजगारक्षम बनविणे हा आहे। तर खुल्या प्रवर्गामधील ज्या जातींना कुठलेही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळाद्वारे समकक्ष योजनांचा लाभ होत नाही अशा खुल्या प्रवर्गामधील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी, युवक युवती जे महाराष्ट्र म्हणजे महिला, पुरुष, मुलं मुली सर्वांसाठीच आहे हे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे GCC TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत असे उमेदवार। तर पात्रता निकष बघा। अमृत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अमृत संस्थेचे पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। ही एक प्रकारची संस्थाच आहे, त्याचे जे काही पात्रता निकष आहे ते तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे। तर या परीक्षांसाठी अर्जदाराने कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतलेले नाही असे स्वघोषणापत्र आणि संस्थाचालकाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। नेक्स्ट बघा, 3 नंबरचा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या म्हणजे MSCE शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC म्हणजे TBC व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्या निकालाची प्रत अर्जदाराने स्वस्वाक्षरित प्रत सादर करणे आवश्यक आहे। नेक्स्ट आहे 4 नंबरचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये कोर्ससाठी जमा केलेल्या फीची स्वस्वाक्षरित सेल्फ अटेस्टेड पावती असणे गरजेचे आहे। नेक्स्ट आहे 5 नंबरची उमेदवाराचे वैयक्तिक आधार, संलग्न बँक अकाउंट डिटेल्स, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड आणि रद्द केलेल्या चेकची प्रत जोडणे गरजेचे आहे। लाभाचे स्वरूप बघा, कशा पद्धतीनं लाभ मिळणार ते बघा। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कम्प्युटर टायपिंग मराठी, हिंदी, इंग्रजी 40-50-60 शब्द प्रति मिनिट जे उमेदवार उत्तीर्ण होणार आहेत त्यांना रुपये 6,500 प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल। बघा 40-50-60 30 वाली नाही दिसत त्यात, पण तरी तुम्ही माहिती काढून घ्या किती शब्दांसाठीची आहे ते। तर नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन मराठी, हिंदी बघा 60, 80, 100 व 120 शब्द प्रति मिनिट। तसेच इंग्रजी लघुलेखन 60, 80, 100, 120, 130, 140, 150, 160 शब्द प्रति मिनिटात जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना 5,300 प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मान्य असेल।
तर अमृत संस्थेमार्फत प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये थेट जमा केले जाणार आहे. नेक्स्ट बघा, या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी मान्य राहणार नाही. तर पात्र उमेदवारांनी बघा वेबसाईट दिलेली आहे www.mahaamrut.org.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. बघा वेबसाईटसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे वेबसाईटवर नक्की जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन आहे आणि अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावेत. अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह सेल्फ अटेस्टेड करून दिलेल्या मुदतीमध्ये अमृतच्या पुणे येथील ऑफिसला पाठविणे आवश्यक राहील. बघा हे ऑफिस कुठे आहे, तर पुणे येथे आहे आणि ह्या ऑफिसला सुद्धा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड म्हणजेच कागदपत्र सर्व जोडून एक प्रत तिथे जे काही त्याची फॉर्मची मुदत आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला तिथे पाठवायचे आहे. तर ते तुम्ही ही वेबसाईट खोला, त्याच्यावर तुम्ही चेक करा, त्याच्यावर लास्ट डेटसुद्धा दिलेली असेल. तर नक्की यानुसार फॉर्म भरा. ज्यांना पण एकदम आवश्यकता आहे आणि सर्वांनीच घ्यायला पाहिजे, जे सरकार देते ते घ्यायला पाहिजे, कारण योजना हा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे काही एज्युकेशन असतात त्याच्यानुसारच असतात. तर नक्की याचा लाभ घ्या विद्यार्थ्यांनी. चला, अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल.